श्री स्वामी समर्थ मंडळी. तर बघा आपण श्री संत तुकाराम महाराजांचे जिथून वैकुंठाला गेले तर त्या ठिकाणी आलोय. आणि तिथं ना मी ज्यावेळेस बोलत होती, ब्लॉग चालू केला ना, त्यावेळेस सगळी लोकं माझ्याकडे बघत होती. तर कुठेतरी मला लाजल्यासारखं झालं. म्हणजे थोडंसं मी कम्फर्टेबल नाही आहे 4 लोकांमध्ये डायरेक्ट कॅमेरामध्ये बोलण्यासाठी. तर ते लवकरच मी स्वतःला तयार करेन. असं बाहेर पडल्यानंतरच समजतं की बाबा आपण 4 लोकांमध्ये नाही बोलू शकत डायरेक्ट कॅमेरावरती. पण घरी नाही कळत, कारण घरी एकटाच असतो आपण. पण आता मी जेव्हा आपण बाहेर जाईल ना, तेव्हा डायरेक्ट मी बोलीन. असं व्हॉइस ओव्हर करण्यापेक्षा बेटर बोललेलेच वाटतात व्हिडिओ मला. तर तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. मंदिरामध्ये तर अशा 3 ठिकाणी गेलो होतो आम्ही. तिथं 3 मंदिरं होते. तर जे पाठीमागं झाड दिसते ना, तिथून तुकाराम महाराज आपले वैकुंठाला गेले होते. आणि बघा इथं आमच्या पिल्ल्याचं काय चालू आहे. त्याला अजिबात काखेला आवडत नाही बसायला. आता त्याला नेहमी चालायचंच असतं. इटुकल्या पिटुकल्या पावलांनी त्याचा प्रयत्न चालू असतो चालायचं. म्हणजे तो कंटिन्यूच आता अलीकडं आधी त्याला नको वाटायचं चालायला, पण अलीकडं उचलून घेतलेला अजिबात आवडत नाही. त्याच्या मनाने सगळं होऊन द्यावं लागतंय. तर बघा हे आहे तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आणि जिजाऊंचं मंदिर होतं, जिजाबाईंचं. आणि हे तुकाराम महाराजांचं जन्मस्थान होतं. इथलं पण दर्शन घेतलं आम्ही. आणि इथं मी पहिल्यांदा गेलते, आधी गेलते देहूला, पण ते फक्त जिथं नांदुरकाचं झाड आहे त्याचंच फक्त दर्शन घेतलं होतं. आणि एवढी मोठी लाईन होती, एक एक टप्पा करून आम्ही पार करत फायनली दर्शनाजवळ पोहोचलो होतो. व्यवस्थित आमचं दर्शन वगैरे झालं. तिथं काय कॅमेरा अलाउड नव्हता, तरी पण मी थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न केलाय बाहेरूनच, आतमधून नाही घेतला. त्यानंतर बघा तिथे डबा घेऊन आलते बिर्याणी आणि खिचडी. त्या दोघांचा उपवास असल्यामुळे त्यांनी खिचडी खाल्ली, आम्ही बिर्याणी खाल्ली, व्हेज बिर्याणी होती. आणि नंतर बघा हे मुखद्वार आहे ना, प्रवेशद्वार. तर तिथं एवढी छान संत तुकाराम महाराजांची मूर्ती बनवली होती ना, दृश्य बनवलं होतं, ते खूप छान वाटत होतं. आणि बघा शंभूचं उभं राहायचं होतं, खाली बसवलं की रडत होता. आणि इथं बघा किती छान तिरंगा फडकत आहे, एवढं भारी वाटलं ना. आणि म्हणजे मला तर प्राऊडच फील होतं, जिथं पण मला तिरंगा दिसतो ना तिथं मला प्राऊड फील होतं. बाय, टाटा करा, टाटा बाय. तर असा होता आपला व्हिडिओ. खूप छान देवदर्शन झालं. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर बघा यामध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय केला असेल तर तो शंभूनी केला, कारण कधी या गाडीवर कधी त्या गाडीवर, त्याची तर खूप मज्जा होती बाबा.